नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला वंदन करते आणि मी आता या ज्ञानयज्ञाला सुरुवात करते। आपण चौथ्या अध्यायामध्ये 12 प्रकारचे यज्ञ बघितलेले मागच्या वेळेस आणि आता आपण या ज्ञानयज्ञाचं श्रेष्ठत्व बघणार आहोत की द्रव्यमय यज्ञ बघितला, ज्ञानमय यज्ञ बघितला। आपले 31 पर्यंत श्लोक 30 पर्यंत श्लोक झाले होते। अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः। की सगळ्या प्रकारचे यज्ञ बघताना आपण हा प्राणायाम रूपी यज्ञ सुद्धा बघितला होता। त्यामुळे आता भगवंत पुढे त्या यज्ञातून मिळालेला प्रसाद कसा असतो आणि यज्ञ करणाऱ्यांना काय लाभ होतो आणि यज्ञ न करणाऱ्यांची काय हानी होते ते पुढच्या श्लोकात सांगतात। मी हे 31 ते 42 श्लोक आधी म्हणते, आपला अध्याय पूर्ण होईल। म्हणजे विवेचन किती श्लोकांचं होईल मी सांगू शकत नाही, बघूया। यज्ञशिष्टामृतभुजो 31वा श्लोक 4था अध्याय। यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वै ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि। यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति। श्रद्धावल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति। नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः। योगसन्न्यस्तकर्माणि ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। तस्मादज्ञानसम्भूतं हृष्टं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगम् उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 31वा श्लोक। यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायल्लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम।
हे कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, कुरुसत्तम म्हटलंय, त्यामुळे कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ असा अर्जुन. यज्ञातून शेष राहिलेल्या अमृताचा अनुभव म्हणजे काय, यज्ञशिष्टामृतभुजो, की यज्ञातून म्हणजे यज्ञ केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, तर त्याच्यातून आपल्याला प्रसाद मिळतो. तर त्याला म्हणतात यज्ञशिष्ट, म्हणजे अवशेष यज्ञातून राहिलेला, आणि ते म्हणजे अमृतरूपी आहे असं ते म्हणतात. आणि काय मिळतं आपल्याला त्याच्यातून, तर सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. म्हणजे आपल्याला त्याच्यातून परमात्म्याचीच प्राप्ती होते. आणि जो यज्ञ करतो त्याच्यासाठी, जो स्वधर्म करतो त्याच्यासाठी, आणि यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी मात्र मनुष्य लोकही सुख देणारा नाही, आणि मग परलोक त्याला कसं सुख देणार, असं त्यांनी सांगितलंय की नायल लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम. म्हणजे यज्ञ करण्याने अर्थात निष्काम भावपूर्वक दुसऱ्यांना सुख पोचविल्याने समतेचा अनुभव होतो. आपण जेव्हा दुसऱ्यासाठी एखादं कर्म करतो, आपण जेव्हा निष्काम कर्म करतो, तेव्हा आपोआपच आपल्याला समाधान मिळतं. आणि हे समाधान म्हणजेच काय, अमृत, अमरतेचा अनुभव करणारे सनातन परब्रह्म असं ते म्हणतात. म्हणजे स्वरूपाने मनुष्य अमर आहे. आपलं स्वरूप काय आहे, मी. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये ते सगळं बघितलंय की मीचं स्वरूप, माझं स्वरूप काय आहे, तर मी अमर आहे, मी ब्रह्म आहे. आणि पण मी ते विसरून गेली आहे. माझं देहाशी तादात्म्य झालेलं आहे, त्यामुळे मरणाऱ्या वस्तूंच्या सहवास झालेला आहे, त्यामुळे मला मृत्यूचा अनुभव येतो. खरं तर मृत्यू हा शरीराचा होत असतो, मीचा कधीच मृत्यू होत नाही. मी अमर आहे. काय सुंदर तत्वज्ञान आहे. आणि कर्तव्य मात्र जर आपण कर्तव्य समजून केलं, दुसऱ्यासाठी केलं, तर मग आपण बंधनात सुद्धा बांधले जात नाही. पण आपला काय गोंधळ होतो, आपलं काय होतं की आपण स्वार्थी असतो, आणि आपण फक्त आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी, आपण देहाला मी मानलेलं आहे ना, त्यामुळे त्या देहाला सुख कसं मिळावं, त्याला सुविधा कशी प्राप्त व्हावी, त्याच्यासाठी मी सगळे कर्म करत असते, आणि त्यामुळे मी कर्मबंधनामध्ये अडकली जाते. त्यांनी सांगितलं जर मीचं स्वरूप तुम्ही ओळखलं तर तुम्हाला कर्मबंधन कुठलंही लागणार नाही, आणि अशा प्रकारे निष्काम यज्ञ जर तुम्ही केला तर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती निश्चितच होते. आता घरामध्ये सुद्धा आपण बघतो ना की कर्तव्याचे पालन करणारे अनेक लोक असतात, आणि जे लोक कर्तव्याचं पालन करत नाही, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जे व्यवस्थित कर्म करत नाही, मग त्या घरामध्ये काय होतं, संघर्ष निर्माण होतो, कलह माजतो. घरामध्ये एखादी व्यक्ती जर स्वार्थी असेल, अप्पलपोटी असेल, तर मग घरातील मंडळींना ती व्यक्ती नकोशी होऊन जाते, असा आपण अनुभव घेतो. त्यामुळे स्वार्थाचा संपूर्णपणे त्याग करून आपल्या कर्तव्याने सर्वांना सुख पोचविणे ही घरामध्ये अथवा संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. म्हणजे तेच कुटुंब सुखी असतं की जे दुसऱ्यासाठी काम करतं, की आई वडील मुलांना सुख कसं मिळावं त्याच्यासाठी करतात. मुलंसुद्धा शिक्षण वगैरे घेऊन आपल्या आई वडिलांना कसं समाधानी ठेवू आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्येकजण दुसऱ्यासाठी प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळे हा संसारसुद्धा सुखी होतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की घरामध्ये ऐक्य आणि शांती स्वाभाविकच राहते, परंतु आपल्या कर्तव्याचे पालन न केल्यास या लोकी सुखपूर्वक जगणे सुद्धा कठीण होते. मग परलोक कसा मिळणार आम्हाला. म्हणून रामदास स्वामी म्हणतात ना की संसार करावा नेटका मग परमार्थ विवेका, की आधी तुमच्या संसारामध्ये पूर्णपणे तुम्ही समाधानी पाहिजे. तुमच्यामुळे दुसरा जो असतो घरामध्ये तो सुद्धा समाधानी पाहिजे, आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य कर्म निष्कामपणे केलं पाहिजे. तर मग संसारही सुखाचा होतो, आणि त्याच्यानंतर आपोआपच आपली दृष्टी त्या परमार्थाकडे लागते, आणि मग परमार्थाही आपल्याला सुखरूप होतो. पण जे असं करत नाही त्यांना ना संसार धड मिळत सुखाचा होत, आणि परलोकही सुखाचा होत नाही, असं या श्लोकात त्यांनी सांगितलं. आता 32वा श्लोक आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, की याप्रमाणे पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदांनी सांगितलेले आहेत. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे,
अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. आणि त्या सर्व यज्ञांना तू कर्मापासून उत्पन्न होणारे समज. आपण म्हटलेलं आधीच पाहिलेली आहे व्याख्या की यज्ञ म्हणजे कर्म, यज्ञ म्हणजे स्वधर्म. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आणि असं जेव्हा तू जाणशील, तुला ज्ञान होईल असं, तेव्हा काय विद्धी, विद्धी म्हणजे जाणणे, कर्मजान विद्धी, असं जेव्हा तू जाणशील की हे सगळे यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न होणारे आहेत, म्हणजे मी सत्कर्म केलं पाहिजे, असं जेव्हा तू जाणशील तेव्हा काय होईल की तू कर्मबंधनातून मुक्त होशील. ज्ञात्वा विमोक्षसे म्हणजे तू आपोआपच असं जाणल्यानंतर कर्मबंधनातून मुक्त होशील, असं ते आपल्या अर्जुनाला सांगतात. म्हणजे वेदांमध्ये केवळ स्वर्गप्राप्तीसाठी सकाम अनुष्ठानच करायचं आहे असं नाही सांगे. अनेक वेदांमध्ये अनेक यज्ञ सांगितलेले आहेत आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला माहिती आहे सकाम यज्ञ खूप आहेत. पुत्रकामेष्टी यज्ञ म्हणजे पुत्र व्हावा म्हणून, नंतर अनेक प्रकारचे असे यज्ञ केले जातात की ज्याच्यापासून काहीतरी कामना केली जाते. परंतु त्यांनी असं सांगितलं आहे की फक्त हे जे 12 यज्ञ सांगितलेले आहेत, हे सांगण्याचा हेतू असा आहे भगवंताचा की या यज्ञामध्ये परमात्मा नित्य विराजमान असल्याने यज्ञाचे अनुष्ठान केवळ परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठीच केले पाहिजे. की इथे कर्मयोग सांगतात येते. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म. त्यामुळे यज्ञ करताना सुद्धा कुठलीही अपेक्षा न करता तुम्ही तो यज्ञ करा, म्हणजे तुम्ही ते कर्म करा, म्हणजे तुमची आपोआपच कर्मबंधनातून मुक्ती होते. आता अर्जुन काय समजत होता? अर्जुन तर आपले कल्याण करू इच्छित होता ना. त्याला वाटत होतं आपलं कल्याण व्हावं आणि तो युद्धरूपी कर्तव्य कर्माला तो पाप समजत होता. त्याला असं वाटत होतं की मी जे हे कर्म केलं, मारामारीचं, दुसऱ्यांना मारलं, गुरूंना मारलं, माझ्या हातून वध होतील आणि मग मला पाप लागेल, असं जे त्याला वाटत होतं. त्यामुळे भगवंतांनी त्याला सांगितलं की अरे तू युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करू नको. तू जर तो केला तर तू दुसरं काहीतरी करशील आणि ते मात्र तुझ्याकडून मग काय होईल? विकर्म होईल तुझ्याकडून. आणि हे मात्र तुझ्याकडून जे घडेल ते अकर्म घडेल. अकर्म म्हणजे काय? आपण पाहिलं मागच्या वेळेस की कुठल्याही कर्माची फलाची अपेक्षा न करता केलेलं कर्म. म्हणजे हा युद्ध हे तुझं स्वाभाविक स्वधर्म आहे. तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तू युद्ध हे करायलाच पाहिजे, असं त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते तू बांधला जाणार नाही कर्मानी, हे पण सांगितलंय त्याला. कारण कर्मफलामध्ये तू काही स्पृहा ठेवत नाही. स्पृहा म्हणजे इच्छा. आणि मुमुक्षी पुरुष सुद्धा याचप्रमाणे जाणून कर्म करीत आलेले आहेत. सगळे मुमुक्षू लोक अशा प्रकारचंच कर्म करतात आणि त्यांची या कर्मबंधनापासून सुटका होते. म्हणजे लोकहितार्थ कर्म करणं, असं कर्म केलं की मनुष्य यापासून बांधला जात नाही, कर्मफलामध्ये बांधला जात नाही. संसारामध्ये असंख्य क्रिया होत असतात, परंतु ज्या क्रियेशी मनुष्य आपला संबंध जोडतो त्यानेच तो बांधला जातो. आता या जगामध्ये बघा कितीतरी लाखो लोक आहेत, पण आपली काही सगळ्यांशी ओळख नसते. आपण ज्याच्याशी आपले ऋणानुबंध आहेत, ऋणानुबंध याचं पण मी एक इतकं छान वाचलं की तुम्हाला तुमचं ऋण कोणीतरी घेतलेलं असतं, तुम्हाला ते फेडायचं असतं. मग ते प्रेमाचं असो, ते पैशाचं असो, ते उपकाराचं असो, कोणाचंही ऋण तुम्हाला जर फेडायचं असेल तर त्या व्यक्ती तुमच्या ह्याच्यात येतात, तुमच्या संबंधी होतात, ते तुमचे नातेवाईक होतात, तुमचे मित्र होतात आणि मग तुम्हाला त्यांचं ऋण फेडावं लागतं आणि मग तेव्हाच तुमची सुटका होते. मग तेवढ्यापुरताच त्यांचा आपल्याशी संबंध येतो आणि नंतर परत ते निघून जातात. म्हणजे 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, आहे ना ते, आणि मग पुन्हा नाही भेट, असं आहे ते की संसारामध्ये मग आपण जर एखाद्या गोष्टीशी आपला संबंध जोडला, मग त्याच्याबद्दल आपण राजी झालो किंवा नाराज झालो तर त्या क्रियेने आपण बांधले जातो आणि अनेक घटना घडत असतात. आता एखादा ॲक्सिडेंट झाला समजा आणि तो ॲक्सिडेंट मला एकदम माझ्या कानावरती वार्ता आली की असा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तर मी लगेच म्हणते हो का, वाईट झालं एवढं म्हणून मी सोडून देते. पण जेव्हा मला कळतं की तो माझा मित्र होता किंवा तो माझा कोणी नातेवाईक होता, तेव्हा मला अतिशय दुःख होतं आणि मला रडू येतं.
म्हणजे मी त्या कर्मामध्ये मग बांधली गेले, असं त्यांना सांगायचं आहे की कर्मबंधनापासून मुक्त व्हायचं याचा अर्थ तुम्ही प्रेम ठेवू नका किंवा हे ठेवू नका असा अर्थ नाही आहे. तर ज्ञान समजून घेऊन की प्रत्येक जण या जगामध्ये जो आलेला आहे तो विशिष्ट आयुष्य घेऊन आलेला आहे, त्याचे विशिष्ट कर्म आहेत आणि ते झाल्यानंतर तो या जगातून जातो. हे जर ज्ञान आपल्याला असेल तर मग आपण कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकतो. असं हे यज्ञाचं वर्णन आहे. आणि मग या यज्ञाचं वर्णन ऐकून अशी जिज्ञासा होते की या यज्ञापैकी कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे आता हे 12 प्रकारचे यज्ञ आपण बघितले, त्याच्यामध्ये द्रव्यमय यज्ञ बघितला आणि ज्ञानयज्ञ सुद्धा बघितला. मग भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानयज्ञ कसा श्रेष्ठ आहे ते सांगतात आहे. जसं आपण आत्ता बघितलं की आपल्याला जर ज्ञान असेल तर आपल्याला दुःख होत नाही. तसं श्रेयान द्रव्यमयादज्ञा ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणजे हे परमतपस्वी अर्जुना, परंतप. मागच्या वेळेस आपण पाहिलं अर्जुनाने किती तप केलं होतं, दुसऱ्या अध्यायातच आपण पाहिलं होतं सगळं. परंतप अर्जुनाला का म्हटलेलं आहे की अतिशय तप करणारा असा अर्जुन होता आणि काहीतरी त्याची योग्यता होती म्हणून तो भगवंताचा सखा पण झाला होता, भक्त पण होता अर्जुन आणि भगवंताचा सखा पण झाला होता. आणि परंतप म्हणजे अतिशय कठीण असं तप त्यांनी केलेलं होतं म्हणून त्याला परंतप असं म्हटलेलं आहे. मग भगवान त्याला सांगतात की द्रव्याने सिद्ध होणाऱ्या द्रव्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. श्रेयान द्रव्यमयादज्ञा ज्ञानयज्ञ परंतप. ज्ञानयज्ञ हा सर्वोत्तम यज्ञ आहे, सर्वोत्कृष्ट यज्ञ आहे. संपूर्ण कर्म आणि पदार्थ ज्ञानामध्ये समाप्त होतात. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. की एकदा तुम्हाला ज्ञान झालं की सर्व कर्म आणि पदार्थ त्या ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातात. द्रव्यमय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ. आता सर्व यज्ञांना भगवंतांनी कर्मजन्य म्हटले आहे. येथे भगवान म्हणतात की संपूर्ण कर्म ज्ञानयज्ञात समाप्त होतात. आणि ज्ञानयज्ञ हा काही कर्मजन्य नाही आहे, त्याच्यासाठी काही कर्म करावं लागत नाही. विवेक बुद्धीने तुम्हाला ते ज्ञान मिळतं, प्राप्त होतं आणि मग तुम्हाला तो यज्ञ करण्याची पण गरज पडत नाही. आणि जरी सुद्धा द्रव्ययज्ञ जरी केला, स्थूल यज्ञ जरी केला तरी त्याच्या पाठीमागची भावना तुमचं ज्ञान जागृत पाहिजे, म्हणजे मग त्या यज्ञाचा विशिष्ट असा उपयोग होतो असं त्यांनी सांगितलं. की जर सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्ञानयज्ञ सुद्धा क्रियाजन्यच आहे, परंतु यात विवेक आणि विचाराची प्रधानता आहे ज्ञानयज्ञामध्ये. आणि मग जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याचा संबंध क्रिया आणि पदार्थाशी कायम असतो. म्हणजे ही यज्ञ परंपरा जी सांगितली, ही जी यज्ञ संकल्पना सांगितली, याच्यामध्ये समर्पण भाव हा फार महत्त्वाचा आहे. की आहुती देत असतो ना आपण यज्ञामध्ये, म्हणजे काहीतरी देत असतो आपण, कशाचा तरी त्याग करत असतो, समर्पण करत असतो, तसं आपल्या कर्मामध्ये पाहिजे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. मग आता ते समजावून सांगण्यासाठी ते म्हणतात की आपल्याला यज्ञ आपला सर्वोत्कृष्ट होण्यासाठी, आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपलं अंतःकरण कसं पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग अंतःकरण शुद्ध कधी होईल, कारण की आपल्या अंतःकरणामध्ये दोष असतात. मग ते दोष 3 प्रकारचे असतात. मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष आपल्या अंतःकरणामध्ये असतात. मल म्हणजे काय, संचित पाप काहीतरी आपल्या अंतःकरणामध्ये असतं, जे संचित रूपाने राहिलेलं असतं, अजून फळ द्यायला ते फलद्रूप झालेलं नाही आहे असं. नंतर चित्ताची चंचलता, विक्षेप येतो आपल्याला, म्हणजे काय, चित्ताची चंचलता. आणि आवरण म्हणजे अज्ञान. असे 3 दोष आपल्या अंतःकरणामध्ये असतात. मग आपल्यासाठी कोणतेही कर्म केले नाही, अर्थात केवळ संसाराच्या सेवेसाठी कर्म केलं तर काय होतं, साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेले मल आणि विक्षेप दोन्ही समाप्त होतात. सेवा कर्म जर केलं तर अंतःकरणातला मलही निघून जातो, विक्षेप हा दोषही जातो आणि मग काय होतं, ज्ञानप्राप्तीद्वारे आवरण दोष सुद्धा समाप्त होतो, कारण ज्ञान मिळतं. अज्ञानाचं आवरण आपोआप नाहीसं होतं. म्हणजे
ज्ञान आपल्याला कुठून बाहेरून यायचं नाही आहे, तर ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये आहेच आहे, परंतु त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. आणि हे अज्ञानाचं आवरण जेव्हा बाजूला होतं तेव्हा ज्ञान आपोआप जागृत होतं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी गुरूंजवळ जायला पाहिजे आणि ज्ञान घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता पुढचा श्लोक येतोय की त्या गुरूंजवळ कसं जायचं, ज्ञान कसं घ्यायचं. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. की त्या तत्वज्ञानाला कसं जाणून घ्यायचं, तर त्या गुरूंजवळ तू जा असं सांगतात भगवंत. की त्यांना साष्टांग नमस्कार कर. तद्विधी प्रणिपातेन, तद्विधी म्हणजे जाणून घे, प्रणिपातेन म्हणजे नमस्कार कर, परिप्रश्नेन म्हणजे त्यांना प्रश्न विचार, सेवया म्हणजे त्यांची सेवा कर, आणि उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस तत्वदर्शिनः. आणि सरळतेने त्यांना प्रश्न विचारल्यास ते तत्वदर्शी ज्ञानी महापुरुष तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील, असं छान सांगितलंय त्यांनी. तद्विधी प्रणिपातेन हा खूप छान श्लोक आहे. विद्यार्थ्यांना वगैरे हा श्लोक नेहमी शिकवायला पाहिजे की कसं जायचं गुरूंजवळ, गुरूंना प्रश्न कसे विचारायचे, गुरूंची सेवा कशी करायची. सेवा करणं म्हणजे काय, त्यांच्या शरीराची सेवा करणं किंवा त्यांच्या घरामध्ये काही कर्म करणं असा अर्थ नाही आहे, तर त्यांनी जे उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाचं तंतोतंत पालन करणं म्हणजे त्यांची सेवा करणं. म्हणजे तद्विधी प्रणिपातेन. म्हणजे अर्जुनाने पूर्वी म्हटलं होतं, म्हणे आपण बघितलं होतं पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुनाने काय म्हटलं होतं की युद्धामध्ये स्वजनांना मारून मला माझं काही कल्याण होणार नाही, या आतताईंना मारल्याने मला पाप लागेल, युद्ध करण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन निर्वाह करून राहील असं तो म्हणतोय. आणि याप्रमाणे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करायलाच तो सर्वश्रेष्ठ समजत होता, की या युद्धाचा त्याग करणं म्हणजे चांगलं आहे असं अर्जुन समजत होता. मग त्याला कारण ज्ञान मिळालेलं नव्हतं त्याला, म्हणून भगवंत त्याला सांगतात की अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की तू जर कर्माचा स्वरूपाने त्याग करून ज्ञान प्राप्त करण्याला श्रेष्ठ समजत आहेस, तर तू एखाद्या तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त कर, मी तुला असा उपदेश देणार नाही. म्हणजे भगवंत त्याला एवढं सांगतात. आहे पहिल्या अध्यायात भगवंत काहीच बोलले नाही, पण दुसऱ्या अध्यायात मात्र त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. अशौचानन्वशौचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशौचन्ति पंडिताः. हे सगळं त्यांनी तिथून उपदेशाला म्हणजे दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून खरी खरी गीता सुरू होते असं आपण सांगितलं होतं पूर्वी. तर तिथे परंतु त्या अर्जुनाला काही ते कळत नाही, म्हणून मग भगवंत म्हणतात ठीक आहे, मी तुला एवढं सांगतोय, माझ्याकडून तुला नाही कळत आहे का, मग तू एखाद्या महापुरुषाकडे जा आणि त्याला आपल्या कल्याणाची गोष्ट विचार. मग म्हणजे याचा अर्थ काही युद्धातून भगवंत त्याला कोणा गुरूंकडे जायला सांगत नाही आहेत, तर भगवंताची अशी इच्छा आहे की अर्जुनाने जागृत व्हावं आणि मी केलेला उपदेश त्यांनी जागृतपणे ऐकावा. म्हणून ते त्याला असं सांगतात की ठीक आहे, तुला माझं नाही का ऐकायचं, माझं नाही का तुला पटत आहे, तर तू जा गुरूंजवळ जा आणि त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घे. आणि मग ते ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं, तर प्रणिपातेन. प्राप्तीसाठी गुरुजवळ जायचं, त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करायचा आणि गुरूंजवळ अगदी नीच पुरुषासारखे जावे, म्हणजे मी कोणीच नाही असं समजून जावं गुरूंजवळ, ज्यामुळे आपल्या शरीराकडून गुरूंचा कधीही निराधार होऊ नये, त्यांचा तिरस्कार होऊ नये, त्यांचा अपमान होऊ नये, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर नम्रता, सरळता आणि जिज्ञासू भावाने त्यांच्याजवळ जायचे आणि त्यांची सेवा करायची. आपण आपल्याला त्यांना समर्पित व्हावे, त्यांचे स्वाधीन व्हावे, शरीर आणि वस्तू दोन्हीही त्यांना अर्पण करावे, साष्टांग दंडवत प्रणाम करून आपले शरीर आणि सेवेने आपल्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात. अशा प्रकारे हे प्रणिपातेन, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. परिप्रश्नेन म्हणजे काय की केवळ परमात्म तत्व जाणण्यासाठी जिज्ञासू भावाने, सरळतेने आणि विनम्रतेने गुरूंना प्रश्न करावा. काहीही प्रश्न विचारू नये,
काही लोक असतात ते कसे असतात, वक्रबुद्धी असते त्यांची, कुटील बुद्धी असते आणि मग संशय आत्माविनश्यती, काहीतरी मनात संशय असलेला असतो आणि अभ्यास झालेला नसतो पण तरीसुद्धा काहीतरी प्रश्न ते विचारतात. तर असं नाही, तुमचा किती अभ्यास झालेला आहे त्या विषयामध्ये, मग त्या विषयांचेच प्रश्न गुरूंना विचारावे. आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी अथवा त्यांची परीक्षा करण्यासाठी प्रश्न विचारू नये, की गुरूंची परीक्षा घेण्यासाठी म्हणून आम्ही प्रश्न विचारतो की त्यांना काही माहिती आहे का, असे कधीही प्रश्न विचारू नये. तर कसे विचारावे, तर मी कोण आहे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे ना, आता सगळे आपल्याला सांगतात पण आपल्याला तो अनुभव नाही आहे, म्हणून मग मी कोण आहे, संसार कशाला म्हणावे, बंधन कशाला म्हणावे, मोक्ष कशाला म्हणतात, परमात्म तत्वाचा अनुभव कशाने होऊ शकतो, नंतर माझ्या साधनेत कोणत्या बाधा आहेत, काय मला अडचणी काय येतात, मला परमात्म्याजवळ जायचं आहे, मला त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे, पण माझ्या कुठल्या अडचणी आहेत, त्या बाधांना मला कसे नष्ट करता येईल, मला तत्व का समजत नाही, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या बोधासाठी जशी जशी जिज्ञासा होईल तसे तसे विचारावेत. छान सांगितलं त्यांनी. आणि ज्ञानीनच तत्वदर्शिनः, गुरुसुद्धा कसे असावे, तर गुरुसुद्धा याला योग्य पाहिजे. कुठलेही आपले आडक्याचे 3 गुरु असं म्हणतात, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जगामध्ये दांभिक गुरु पण खूप आहेत म्हणे, नुसते कपडे घालतात, माळा घालतात, भगवे कपडे घालतात, माळा घालतात आणि म्हणतात की आम्ही गुरु झालो. तर असे अडक्याला 3 मिळतील असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की असे गुरु काहीही कामाचे नाही आहेत. तर गुरु कसा असला पाहिजे, तत्वदर्शिनः, म्हणजे त्या महापुरुषाला परमात्म तत्वाचा अनुभव असला पाहिजे आणि वेद आणि शास्त्र यांचे चांगले प्रकारे त्याला ज्ञान असले पाहिजे, म्हणजे त्याला तत्वदर्शी असं म्हणतात. अशा ज्ञानी पुरुषाजवळ जाऊनच ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीनुसार ज्ञानाचे अधिकारी ठरवले जातात. अंतःकरण तुमचं किती शुद्ध आहे त्याच्यावरून ठरवलं जातं. मग उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकारचे अधिकारी सांगितलेले आहेत. एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे आणि एक कनिष्ठ अधिकारी आहे. मग उत्तम अधिकाऱ्याला केवळ श्रवणाने ज्ञान प्राप्त होते. मध्यम अधिकाऱ्याला श्रवण, मनन, निधिध्यासन एवढं सगळं करावं लागतं. आणि जो कनिष्ठ अधिकारी असतो त्याला मात्र तत्व समजून घेण्यासाठी भिन्न भिन्न प्रकारच्या शंका तो करत असतो आणि त्या शंकांचे समाधान करण्यासाठी वेद आणि शास्त्रांचे योग्य प्रकारे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे गुरूंची पण तशी योग्यता पाहिजे. गुरु तत्वदर्शी असले पाहिजे, गुरु ज्ञानी असले पाहिजे, गुरूंना आपल्या शिष्याच्या शंकांचं समाधान करता आलं पाहिजे असं ते सांगतात. आणि शिष्याला बोध करून देता आला पाहिजे. या म्हणजे तत्वदर्शी आणि ज्ञानी या दोन्ही गोष्टी गुरूंजवळ असणं फार आवश्यक आहे. म्हणजे महापुरुषांना दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने, त्यांना सरळतेने प्रश्न केल्याने तुला तत्वज्ञानाचा ते उपदेश करतील असं भगवंत सांगतात. मग अर्जुनाबरोबर ते आपल्याला पण हे सगळं समजावून सांगतात ते. आणि उपदेक्षन्ति म्हणजे काय की महापुरुष ज्ञानाचा उपदेश तर करतात परंतु त्याने साधकाला बोध होईलच असे काही निश्चित नाही. कारण त्याच्याजवळ श्रद्धा पाहिजे. श्रद्धावाल लभते ज्ञानम, पुढे येईल आता की श्रद्धा असल्याशिवाय त्याला काही ते ज्ञान होऊ शकत नाही. कारण की श्रद्धा अंतःकरणाची वस्तू आहे. आणि प्रणाम केला, सेवा केला, प्रश्न विचारले तरी ह्या गोष्टी कपटपूर्वक सुद्धा होऊ शकतात. म्हणजे दांभिकपणे पण होऊ शकतात. जसा दांभिक गुरु असतो तसा दांभिक शिष्य पण असू शकतो. मग ह्या गोष्टी जर तुम्ही दंभाने करणार असाल तर मग तुम्हाला उपदेश काही मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. की तुमच्याजवळ जर श्रद्धा असेल आणि तुम्ही शुद्ध अंतःकरणाने जर विचारलं तर मात्र तुम्हाला त्या गुरूंकडून उपदेश मिळू शकतो. म्हणजे तत्वज्ञान, तत्वाचं ज्ञान म्हणजेच मीचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणजे तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचे येथे वर्णन केले आहे. आणि आता पुढील 3 श्लोकांमध्ये तत्वज्ञानाचे वास्तविक महात्म्य सांगतात की ज्ञानाचं महात्म्य काय ते सांगितलेलं आहे. आता पुढच्या 35, 36 आणि 37 या 3 श्लोकांमध्ये. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि, की ज्याचा अनुभव झाल्यानंतर तू पुन्हा अशा प्रकारे मोहाला प्राप्त होणार नाहीस. यज्ञात्वान पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, की एकदा तुला ह्या गोष्टीचं ज्ञान झालं की परमात्मा काय आहे आणि संसार काय आहे, संसार वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे, हे जेव्हा तुला समजेल तेव्हा ह्या तत्वज्ञानाचं तुला ज्ञान झाल्यानंतर तुला परत असा मोह होणार नाही, असं ते सांगतात. ते पुनर्मोहम म्हणजे यज्ञात्वान पुनर्मोह एवं